नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हालोंडी इथल्या श्री 1008 भगवान पार्श्वनाथ दिगंबर जीन मंदिर कमिटी, श्री मध्ये देवाधीव 1008 सहस्त्रनाम आराधना महामहोत्सव समिती, समस्त दिगंबर जैन समाज, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री मध्ये देवाधिदेव 1008 भगवान श्री पार्श्वनाथ तीर्थंकर जीन मंदिर एवं मानस्तंभोपरी चतुर्मुख जीन बिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव 12 वर्ष पूर्ती निमित्त श्री मध्ये देवाधिदेव 1008 सहस्त्रनाम आराधना महामहोत्सवाचे आयोजन बुधवार दिनांक 31 जानेवारी 2024 ते रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 ला करण्यात आले आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन जगद्गुरु स्वस्ती श्री लक्ष्मी भटारक पटाचार्य महास्वामी यांनी केले. ते हालोंडी इथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील हालोंडी इथं 31 जानेवारी ते 4 फेब्रुवारी दरम्यान 1008 सहस्त्रनाम आराधना महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 31 रोजी पहाटे 5 वाजता मंगलवाद्य घोष, 5:15 वाजता यजमानांच्या घरी मंगल स्नान, नांदी मंगल आणि मंदिरापर्यंत सवाद्य मिरवणूक होणार आहे. सकाळी 6 वाजता मूलनायक भगवंतांचा पंचामृत अभिषेक, महाशांती मंत्र देवाज्ञा, आचार्य श्री निमंत्रण, प्रतिष्ठाचार्य निमंत्रण, संध्यावंदन, इंद्र यजमान प्रतिष्ठा, कंकण बंधन, व्रत बंधन, ध्वजारोहण मंडप उद्घाटन, मंडप प्रतिष्ठा, कलश स्थापना, दातारांचे हत्तीवरून मिरवणूक आणि सहस्त्रनाम विधानास प्रारंभ होणार आहे. या महोत्सव कालावधीमध्ये सकाळी 6 पासून ते रात्री 10 वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम, आरती आणि भजनचे कार्यक्रम होणार आहेत. दररोज सकाळी 10 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता हत्तीवरून सवाद्य मिरवणूक होणार आहे. 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी हेलिकॉप्टर आणि अन्य सवाल होणार आहेत. 2 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 वाजता गर्भसंस्कार विधी होणार आहे. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 6 वाजता मौजी बंधन उपनयन संस्कार विधी होणार आहे. दुपारी 4 वाजता राज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. तर सायंकाळी 7 वाजता रथोत्सवाचा सवाल होईल. 4 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते 4 या कालावधीत हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी होणार आहे. दररोज दुपारी 4 वाजता आचार्य श्रींचे प्रवचन होणार आहे. हा महामहोत्सव परमपूज्य गणाधिपती गणाराचार्य श्री 108 कुंतुसागरजी महाराज, परमपूज्य प्रज्ञायोगी दिगंबर जैनाचार्य गुप्तीनंदीजी महाराज यांच्या आशीर्वादाने परमपूज्य आचार्य श्री सुयश गुप्तजी महाराज सहसंघ पावन सानिध्यात आणि जगद्गुरु जगतपूज्य अभिनव स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भटारक पटाचार्य महास्वामीजी महासंस्थान मठ कोल्हापूर यांच्या अधिनेतृत्वाखाली होत आहे. जगद्गुरु जगतपूज्य स्वस्ती श्री जिनसेन भटारक पटाचार्य महास्वामीजी संस्था मठ नांदनी, परमपूज्य मुनिश्री श्रमनंदीजी महाराज, परमपूज्य मुनिश्री तत्वार्थनंदीजी महाराज, परमपूज्य क्षल्लक श्री जिनदत्त सागरजी महाराज यांच्या पावन उपस्थितीत होत आहे. दररोज जलकुंभ मिरवणूक, पंचामृत अभिषेक, अन्नदातारांची हत्तीवरून मिरवणूक, सहस्त्रनाम विधान, हत्तीवरून जिनशास्त्र आणि धर्मध्वज मिरवणूक, धनपती कुबेराद्वारे समवशरणावरती रत्नवृष्टी असे अनेक विविध धार्मिक विधी होणार आहेत. या सर्व धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन जगद्गुरु जगतपूज्य अभिनव स्वस्ती श्री लक्ष्मीसेन भटारक पटाचार्य महास्वामीजी यांनी केलं आहे. या पत्रकार परिषदेला सर्व सवालधारक, सर्व अन्नदाते, सर्व देणगीदार, सहस्त्रनाम आराधना महामहोत्सव समिती, समस्त दिगंबर जैन समाज, वीर सेवा दल, वीर महिला मंडळ उपस्थित होते. नवीन उपक्रम असा केलेला म्हणजे गावातील, कारण पूजा म्हटलं की प्रत्येक वेळेला पैशाचा विषय आला, प्रत्येकाला काही गरीब व्यक्तींना अभिषेक करता येत नाही. म्हणून हालोंडी गावच्या लोकांनी गावातील प्रत्येक व्यक्तीला फ्रीमध्ये कळस दिलेला आहे. जो कळसाचा अभिषेक शेवटच्या दिवशी भगवंतांच्यावर गावातील प्रत्येक घरातल्या व्यक्तीकडून केला जातो आणि हे निःशुल्क असतं आणि ही संकल्पना पहिल्यांदाच होते आणि हे हालोंडीत होत आहे. त्याचं तर श्री 1008 पार्श्वनाथ जीन मंदिर सर्व जे काही ट्रस्टी असतील आणि गावातील सर्व सेवक यांच्या सहकार्याने पूजा ही 31
जानेवारी 2024 ते 4 फेब्रुवारी 2024 या 5 दिवसांमध्ये हा कार्यक्रम केला जाईल. याच्याबरोबर यामध्ये अनेक सोयीसुविधा सुद्धा या कार्यक्रमात दिल्या जाणार आहेत. त्याच्या सोयीसुविधा म्हणायला गेलं तर हेल्थ चेकअपचे कार्यक्रम यामध्ये घेतले जातील. रक्तदान शिबिर असेल हे घेतले जाणार आहे. त्या वेळेला तुम्हाला कल्पना त्या दिवशी दिली जाईल. त्याच्याबरोबर अनेक यामध्ये बघण्यासारखं म्हणजे जे पारंपरिक वाद्य आहे, कारण भगवंत आपल्या सर्वांना माहितीच आहे की डिसेंबरमध्ये 3 तारखेला गणाधी दिनदराचार्य गुरुसाहेबजी महाराजांच्या नेतृत्वामध्ये या कार्यक्रमाची सवाल कार्यक्रम झालेले आहे. त्यामध्ये 14 मे जयप्रकाश पाटील यांनी तो सवाल घेतला होता. त्याच्यानंतर ईशानित्र संजय पाटील, गणपती कुले प्रदीप पाटील, महाएक संजय पाटील, मंदिरासमोर ध्वजारोहण प्रदीप पाटील, मंडपासमोर ध्वजारोहण करता किरण पाटील, अशा त्याच्याबरोबर सुवर्ण सौभाग्यवती सूरज भोमाई, मंडप उद्घाटन करता प्रदीप पाटील, मुख्य मंगल कलश स्थापना प्रवीण पाटील, अखंड दीप स्थापना जी 5 दिवस झाले ती दीपक पाटील, प्रथम दिवस जलकुंभ बाबासाहेब पाटील आणि प्रथम दिवस जलकुंभ दुसरा जो स्थापन केला जाईल तो उमेश पाटील यांनी या सर्व कार्य केले आहेत. आणि त्याच्याबरोबर हळवटीतील सर्व सेवकांच्या सहकार्याने पूजा होणार आहे. त्यामध्ये वीर सेवा दल, वीर महिला मंडळ, त्याच्याबरोबर दिनसहस्रनाम विधान समिती किंवा त्यांना केवळ येण्याची प्राप्ती होते आमच्यामध्ये, त्याला अनेक वाद्य हे वाजत असतात. मग त्यामध्ये पारंपरिक वाद्य म्हणून श्रवण बेळगोळ एक जे पारंपरिक वाद्य आहे तेही बोलवलं जातं. तेही त्याचं मेन आकर्षण असेल त्या पूजेचं. बाकीची आपल्याला सर्व माहिती दिलेली आहे. त्याच्याबरोबर प्रत्येक दिवशी जी काही घडामोड किंवा जी काही कार्यक्रम पूजा होईल ती वेळोवेळी आपल्या सर्वांना दिली जाईल. सर्वांना आणखी काही विचारायचे असतील प्रश्न आपण विचारू शकता. कार्यक्रम त्याच्याबरोबर गर्भवती महिला यांच्यावर सुद्धा संस्कार केले जातील. जे मुलं मोंजी बंधन जैन धर्मामध्ये 8 वर्षानंतर मुलांच्यावर धार्मिक संस्कार केले जातात. तर मोंजी बंधनाचा सुद्धा म्हणजे लहान मुलांच्यावर संस्कार शिबिर किंवा संस्कार कार्यक्रम सुद्धा ह्या 5 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये होणार आहे. त्याच्याबरोबर वेळोवेळी म्हणजे आपल्याला आता प्रेस नोट दिलीच आहे, पण त्याच्याबरोबर दररोजच्या दररोज जे काही कार्यक्रम होतील दिवसांनी त्याची माहिती तुम्हाला दिली जाईल. आपण ती सर्वांनी कव्हर करावी एवढी इच्छा हळवटी गावाच्याकडून सगळे तुमच्याकडे आहे. त्याच्याबरोबरच